नमस्कार, मी कल्याणी स्वागत करते तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मी आणि स्मित. स्मितला आणायला जायचं आहे मला शाळेतनं. 4ला 5 मिनिटं बाकी आहे. 4ला सुट्टे. गाडीवरती थंडी वाजते, थंड हवा लागते, त्याच्यामुळे स्वेटर घालावं लागतं घरामध्ये. तर इतकं नाही. परस कुलूप वगैरे लावून आणि रुमाल पण बांधावा लागतो कानांना, कारण थंड हवा कानांमध्ये गेली की त्रास होतो, मग कान बंद पडतात. चला कुलूप. रुमाल बांधलेला आहे. थोडं खेळ ना बाळा. फिरायला चहा पिते. काय झालं? स्मितला कसा राग येतोय? ओ काय? तू शाळेत ना आला ना, मग शांत खेळ ना, तिकडे जा ना, तुझ्या बॉल खेळा थोड्याशा. बघ बाहेर जा गॅलरीमध्ये. सारखं टीव्ही बघतो, सारखं टीव्ही म्हणतो चालू करून त्याची व्हिडिओ. काय त्याचं सध्या आलं की त्याचं म्हणणं फक्त टीव्ही, सारखं टीव्ही बघायचं, सारखं टीव्ही बघायचं बस. दुसरे पण खेळ खेळायचे ते नको त्याला. मग मी स्वयंपाक सुरू केलेला आहे आता. तो असं चिडचिड करेल तर मला थोडं थोडं त्याच्याकडे बघायचं आणि स्वयंपाक करायचं, असं चाललंय. काही सुचत नाही मग तो जर जास्त चिडचिड करायला लागला तर. तिकडे खेळ ना मग, खेळ खेळ. कशाला आला? बाहेर कुणी नाही तर लगेच आतमध्ये येतो. आ काय करायचं मग? टीव्ही नको. तू कंटिन्यू सकाळी टीव्ही बघत होता, आत्ता नाही लावून देणार आहे मी टीव्ही, अजिबात नाही. तू बाहेर खेळ, तुझा गेम खेळ, बॉल खेळ, बाहेर बघ, जा बाहेर खेळा. आता तो सध्या असंच करेल, कारण नाहीतर मग त्याला बाहेर फिरायला न्यावंच लागणार आहे, चक्कर मारायला. चिडचिड करायला लागला आता तो. आणि सारखं व्हिडिओ लावून दे त्याचे डाउनलोड केलेले, असं म्हणणं आहे. हे बघा, हे बघा. हा नोट घेतला आणि काय चाललंय? तुला येतं का? असं उलट पकडले, उलट पकडले, उलट. हो हो, बदलला. कुठलेही बटन दाबताय बरं का स्मित. हां, टीव्ही बघायचंच नाही, जा. ते बघ, आणि इकडे आण, आण, दे दे दे. हो, आणि इकडे पटकन आण 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 आण. माझं बाळ, आण ग, शान बाळ आहे माझं. गुड बॉय, गुड बॉय. आलं आलं. जा बाहेर, जा. नाही देणार तुला, जा 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 बाहेर, जा खेळा. बॉल 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 कुठे तुझ्या? बॉल कुठे? कुठे बघ बॉल. असा त्रास देतोय तो. नाही बाला. आता हे याची भाजी करते मी. घेवडा छान मिळाला तर कट करून ठेवतो. हां,
घावणे घेवड्याची भाजी आणि आज मी त्याच्यामध्ये एक बटाटा चिरून घालते आहे. छान लागते भाजी. जिरे मोहरीची फोडणी दिली मी फक्त. याच्यामध्ये हळद, लाल तिखट, थोडासा काळा मसाला आणि घेवडा एकदम बारीक चिरून घेते मी. हे बघा, लांब नसतं, एकदम बारीक बारीक चिरून घेत असते मी अशाच पद्धतीने, म्हणजे लवकर शिजतं. आणि एक बटाटे चिरून घातलेला आहे. थोडीशी कोथिंबीर पण आत्ताच घालून देते मी. नको बाळा. आणि याला थोडं शिजायला पाणी लागेल. मीठ घालूया. तू आला का पुन्हा? त्याला मी झाकून वाफेवर शिजू देणार. भाजीनंतर इथे वरणाला फोडणी देणार आता मी. डाळ शिजलेली आहे, तर याच्यामध्ये जिरे, मोहरी घातलेली. मोहरी तडतडल्यानंतरच मी जिरे घालणार. बेटा, मोहरी खूप उडते तोंडावर. बाहेर मुलं आले ना खेळायला? आले ना बाळा? हो. काय खेळ ना बाळा, बाहेर खोला. मोहरी तडतडली, जिरं आणि ह्याच्यामध्ये एक मिरची घालते. 4 तुकडे केले, कारण मिरच्या पप्पांना तिखट सहन होत नाही अजून. पळा पळा पळा. कोथिंबीर टाकलेली आहे मी. कोथिंबीर अशीच टाकते वरतून, नंतर नाही टाकत. हो, तेलामध्ये तळल्यावर कोथिंबीर छान लागते. आणि हळद नंतर घालते, नाहीतर ती तेलामध्ये जळते लवकर. छानशी कडक फोडणी बसली. आणि आता घालणार आहे वरण. ते डाळ शिजलेली. आणि आपल्याला आता किती पातळ पाहिजे आहे त्या हिशोबाने. आणि बस थोडंसं स्मितला पोळी चुरून घालतो, त्याच्यामुळे थोडंसं जास्त मी पाणी घातलेलं आहे. आता अशा पद्धतीने आता छानपैकी उकळू देते. आणि याच्यामध्ये घालणार आहे आता थोडासा मी चवीनुसार मीठ, थोडंसं गूळ. हां काय? हा हा हा, फोडणीचा, तडक्याचा. हो, ठसका झाला. हो, मी गोळ असा बारीक करून ठेवत असते, कारण रोजच लागतो. अगदी थोडासा गूळ घातलेला आहे. आम्हाला आवडतो थोडंसं गूळ घातलेलं वरण, म्हणून मग गूळ घालत असतो. आणि थोडासा मी सांबर मसाला पण घालणार आहे. हा घेतला मी सांबर मसाला. अंदाजेच थोडासा वरतून घालत असते. ओके, इथे भाजी शिजते. वरण इथे हलवा शिजलेला आहे. फक्त याच्यामध्ये खवा घालायचा आहे. खवा आणि ड्रायफ्रूट्स. आता नेहमी करते त्याच्यामुळे कधी कधी ड्रायफ्रूट्स मी नाही पण घालत. नुसता खवा घातला तरी असाही छानच लागतो हलवा. तर खवा घालायचा बाकी, आणि थोडा नंतर शिजवेल. स्मितचे पप्पा खवा घेऊन आल्यानंतर. आणि इकडे
कणिक भिजवून ठेवलेलं आहे याच्या खाली. स्मित नको ना बाळ. नाही चल उठ. स्मितला जाते आता मी खाली घेऊन चक्कर मारायला. हरिपाठ पण चालू आहे. थोडासा बसला तर उठ ना. यायलाच तयार नाही आहे. चला खाली थोडंसं फिरवूनच आणते. अर्धा स्वयंपाक झालाय. त्रास देतोय. रुमाल, एक रुमाल पण घेते मी सोबत. थांब ना. आता रुमाल कुठे सापडेल एवढ्या गर्दीत. इकडे नाही, इकडे मुलं खेळताय ना, इकडे घेऊन जाऊ. जाते इथून मुलं बघ. इकडे हरिपाठ चालू. थोडा स्टॉप घेतला. त्यांनी थोडासा काय म्हणतो त्या आता बसलाय शांत. स्मित तिकडे जायचं. उभं नाही राहते तू जास्त वेळ. तो बॉल किती मोठा आहे आणि पायाला लागतोय. पायाला लागतो. पतंग. अरे वा, पतंग पण उडवताय आता. भरपूर पतंग. थोडा वेळ बस इथे. हो तिकडे मस्त हरिपाठ चालू आहे. हरिपाठ बघायचं छान छान. हे बघा कसं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.